तर नागपूर जिल्ह्यातील पुसागोंदी इथल्या निवासी आश्रमशाळेतील धक्कादायक घटना समोर आली आहे। आश्रमशाळेतील 2 विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे आणि याच प्रकरणी एका वॉचमनला अटक करण्यात आलेली आहे। आरोपी राजेश मूलचंद विरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडालेली आहे। पालकांमधून तीव्र संतापही व्यक्त होतोय। सकाळी 12 वाजता चाइल्ड हेल्पलाईनला एक माहिती प्राप्त झाली की एक आश्रमशाळेमध्ये काही मुलांसोबत अत्याचाराची घटना झालेली आहे। त्याची माहिती माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सरांना देण्यात आली। त्यांनी तातडीनं निर्देश दिले की सदर घटनास्थळी जाऊन व्यवस्थित माहिती घेऊन अहवाल सादर करावा। त्यानुसार आम्ही कोंढाई पोलीस स्टेशन हद्दीतील काटोल तालुक्यातील एका आश्रमशाळेमध्ये व्हिजिट केली। त्या भेटीदरम्यान आम्हाला असं लक्षात आलं की काही मुलं जे निवासी प्रवेशशाळेमध्ये दाखल आहेत असे 2 मुलांवर अत्याचार, एक मुलावर अत्याचार झाल्याचा प्रयत्न आहे आणि एका मुलावर अत्याचार झालेला आहे, लैंगिक अत्याचार। या सगळ्या बाबतीत आम्ही कोंढाई पोलीस स्टेशनच्या बाबतीत माहिती देऊन तिथे FIR नोंदण्याची कारवाई केली। त्यानुसार पुन्हा पण आम्ही मुलांचे स्टेटमेंट नोंदवत आले। तर एक अल्पवयीन मुलगी तिने सांगितलं की माझ्यासोबत पण गैरकृत्य करण्यात आलेलं आहे। त्यानुसार तातडीने आम्ही स्टेटमेंटची कॉपी आणि माहिती पोलिसांना दिली। त्यात अतिरिक्त त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला आहे।